नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवत आहोत बहुगुणी अशा आवळ्याची कँडी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे एकदम स्वच्छ आहेत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे डाग नाहीयेत। निवडून घ्यायचेत आवळे आणि भरपूर असं पाणी घालून आवळे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे, म्हणजे याच्यावरती काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल। इकडे स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। स्टीमरच्या प्लेट मध्ये हे सगळे आवळे घालून घेते आणि आता ही प्लेट आपल्याला स्टीमर मध्ये ठेवून द्यायची आहे। आवळे आपल्याला छान 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। आता यावरती झाकण ठेवूया। हाय फ्लेम करायची आहे गॅसची आणि 10 ते 12 मिनिटं छान याला असं वाफवून घ्यायचं आहे। आता एक प्लेट घेतलेली आहे मी इथे आणि त्यामध्ये मी आता खडीसाखर ओतून घेते आहे। ही 500 ग्राम खडीसाखर आहे। हे बघा, 500 ग्राम आवळे घेतले त्यासाठी 500 ग्राम खडीसाखर घ्यायची आहे। खडीसाखर आरोग्याला खूप चांगली असते म्हणून मी खडीसाखर घेतलेली आहे। आपली नॉर्मल जी साखर असते तिच्यापेक्षा खडीसाखर ही बेटर आहे म्हणून खडीसाखर घेतलेली आहे। खडीसाखरेला आता खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे। डायरेक्टली आपण याला मिक्सर मध्ये घातलं तर मिक्सरची ब्लेड तुटू शकते, म्हणून कुटून घ्यायची खडीसाखर आणि मग मिक्सर मध्ये घालून याची बारीक अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हे बघा, मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे मी। याची बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। 10 ते 12 मिनिटं आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे आहेत। आवळे बघा मस्त असे वाफवले गेलेले आहेत। याला खाली काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला यातल्या बिया नको आहेत, यामुळे बिया आपण आता काढून घेणार आहोत। याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। याला मिक्सर मध्ये घालायचं आहे आणि मिक्सर चालू बंद करून याला बारीक करून घ्यायचं आहे। पहिली बॅच आपली तयार करते आहे, तर हे चालू बंद करून एवढं केलं आहे, पण हे जास्त बारीक झालेलं नाही। फाईन पेस्ट पाहिजे आपल्याला, त्यासाठी त्याच्यामध्ये खडीसाखर पावडर घातलेली आहे। थोडी खडीसाखर पावडर घालून याला छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, याची फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे। अशीच पेस्ट आपल्याला पाहिजे। गॅसवर कढई ठेवायची आहे, गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि ही सगळी पेस्ट यामध्ये घालून घेऊया। अर्धा किलो खडीसाखरेची पावडर घातलेली आहे। अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, त्यामुळे अर्धा किलो खडीसाखर आपल्याला इथे लागणार आहे। याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती आपल्याला हा आवळा शिजवून घ्यायचा आहे। कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये। 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि 1.5 टेबलस्पून पाणी घालायचं आहे। याची स्लरी आपल्याला बनवून घ्यायची आहे। कॉर्नफ्लोअरची स्लरी आपण यामध्ये घालणार आहोत, तर हिला आधीच आपण तयार करून ठेवून देऊया। इकडे आता 25 ते 30 मिनिटं झालेली आहेत मला आणि आवळा बघा आपला छान असा शिजला आहे। आता या स्टेजवरती आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर थोडं करून घालणार आहोत। एकदमच कॉर्नफ्लोअर घालू नका, नाहीतर एकदमच कॉर्नफ्लोअर घातलं तर याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। आणि कॉर्नफ्लोअर घातलं की लगेचच याला मिक्स करून घ्यायचं आहे। कुठेही लम्प्स याच्यामध्ये राहता कामा नये। व्यवस्थित आपल्याला थोडं करून कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी सुद्धा जास्त घालू नका, 1 ते 1.5 चमचाच फक्त पाणी घाला, कारण पाणी जास्त घातलं तर पुन्हा आटवायला याला वेळ लागेल। तर हे बेसिकली आपल्याला काय करायचंय, मिश्रण आटवत जायचं आहे, यातलं पाण्याचा अंश कमी करत जायचा आहे। आता अर्धा चमचा याच्यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे। पुन्हा याला आपण हलवत राहू, गरम करत राहू। आता भरपूर आटलं गेलेलं आहे आपलं हे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचा तूप। तुपाने काय होतं, मस्त ग्लेज येते आपल्या कँडीवरती। आणि बरोबर आता 40 मिनिटं झालेली आहेत। आता फक्त 5 मिनिटं मी याला शिजवून घेणार आहे। याला भरपूर मेहनत लागते। मग तुम्ही म्हणाल की आपण बाजारातली कँडी आणून सुद्धा खाऊ शकतो, पण तिच्यामध्ये भरपूर अशी साखर असते, तर तशी कँडी खाण्यापेक्षा घरी जी खडीसाखरेपासून बनवलेली कँडी आहे ती कधीही चांगलीच आहे। आता इथे बेकिंग पेपर घेतलेला आहे, यावरती आपण तूप लावून घेऊया, किंवा ताटालाही तुम्ही तूप लावलं तरी त्याच्यावरती आपण कँडी सेट करायला ठेवू शकतो।
एवढी अशी कन्सिस्टन्सी झाल्यावरच गॅस बंद करून घ्यायचा आहे। नंतर खाली काढून घेतली आहे मी कॅन्डीचं मिश्रण आणि पेपरवरती असं ठेवायचं आहे। याला आपल्याला आयताकार शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण याला शेप देऊ शकतो। गरम असतानाच हे सगळं करायचं आहे। यावरती लाटण्याने लाटून आपण याला सपाट करून घेऊया। हे बघा, याला मी हळूहळू आता चौकोनी शेप दिलेला आहे। 20 मिनिटांनंतर आपण याला आता कट करून घेणार आहोत। 20 मिनिटं सेट करायला ठेवलं होतं। चाकूला तूप लावायचं आहे आणि याच्या स्ट्रिप्स अशा कट करून घ्यायच्या आहेत। तूप लावून याच्या स्ट्रिप कट करून घेतलेल्या आहेत। हे बघा किती मस्त ग्लेज आलेली आहे आपल्या या कॅन्डीच्या स्ट्रिप वरती आणि मस्त कॅन्डी सेट झालेली आहे। याला फार जास्त वेळ लागलेला नाहीये सेट होण्यासाठी, कारण आपण याला खूप आटवून घेतलं होतं आधीच आणि याच्या कॅन्डीच्या शेप मध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा किती मस्त अशा कॅन्डीज तयार झालेल्या आहेत। तर घरच्या घरी लहान मुलांना देण्यासाठी किंवा आपण स्वतःलाही खाण्यासाठी या कॅन्डीज तयार झालेल्या आहेत। याच्यावरती आता आपण खडी साखर भुरभुरून घेऊया, म्हणजे काय होईल की या कॅन्डी एकमेकाला चिकटणार नाहीत। भरपूर अशी खडी साखर भुरभुरायची आहे आणि या कॅन्डीजचा आस्वाद घ्यायचा आहे। तर अशा कॅन्डीज बनवून ठेवा, लहान मुलांना द्या। तर मी भेटते आता पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपी